मोरांबा या मालिकेच्या 13 नोव्हेंबरच्या भागामध्ये रमा आपल्या रूममध्ये एंटर करते तर अक्षयच्या हातामध्ये आता डिवोर्सचे पेपर लागतात जे आजींनी रमाला दिलेले असतात। रमा ते पाहते आणि अक्षयने ते पाहू नये म्हणून धावत जाऊन त्याच्या हातामधून ते डिवोर्स पेपर काढून घेते आणि सांगते, काय करताय तुम्ही? अक्षय म्हणतो, काही नाही, ते कपडे. रमा म्हणते, कपडे काय कपडे? अक्षय म्हणतो, काही नाही, सगळे कपडे अस्ताव्यस्त करून कधी कधी ठेवतेस ना, तेच आवरत होतो। रमा म्हणते, काय आहे तुमचं? मी माझं कपाट व्यवस्थित लावते आणि तुम्ही आलात का भांडणाच्या मूडमध्ये? म्हणजे तुम्ही बहुतेक नॉर्मल झालेले दिसताय, मला असं वाटतंय तुम्ही ठणठणीत बरे झालेत। अक्षय म्हणतो, झालं तुझं भांडण्याचं काम सुरू झालं? अगं कपडे फक्त नीट लावत होतो। रमा म्हणते, काही गरज नाही आहे कपडे नीट लावण्याची। अक्षय म्हणतो, सोड ना हा राग, जाऊ दे ना, किती वेळ अजून ताणून धरणार आहेस, बोल ना माझ्याशी। तितक्यात धावत पळत तिथे आद्या येते आणि अक्षयला मिठी मारते। अक्षय म्हणतो, हो हो जरा ठीक वाग की, अगं मी आत्ताच ॲक्सिडेंटमधून उठलोय। यावरती आद्या म्हणते, काही नाही ब्रो, आत्ता मी आले ना, तू एकदम ठणठणीत बरा होशील। आणि मग आता मुकादमांची मैफिल रंगते। मुकादमांची मैफिलमध्ये छानपैकी आता गाणी म्हणायची असतात आणि प्रत्येकाने त्या गाण्याबद्दलची आठवण सांगायची असते। अभि म्हणतो, सगळ्यात पहिली सुरुवात ही आई आजीकडून करायची। मग आनंद म्हणतो, आई आजी होऊन जाऊ दे की। आई आजी खूप छानपैकी एक गाणं गाते आणि आता त्या गाण्याबद्दलची आठवणसुद्धा सांगायची असते। त्या गाण्याबद्दलचं सगळं सांगायचं असतं आणि आई आजी गाणं गाते, तुझेच मी गीत गात आहे। आई आजी सांगते, यांना फिल्म बघायला आवडायचे, मग ते मला बाहेर फिल्मला घेऊन जायचे, म्हणजे मुलांसोबत नाही तर एकटीला। आणि ते सांगायचे की मुलं झाल्यावरती नवऱ्याचं बायकोकडे दुर्लक्ष होतं, म्हणून नवरा बायकोने वेळ काढला पाहिजे आणि त्यासाठी ते मला पिक्चरला घेऊन जायचे। शेवटचा पिक्चर आम्ही बघितलेला तो म्हणजे उंबरठा। असं सांगत आई आजी गाण्याबद्दलच्या आपल्या आठवणी सांगते। अक्षय आता आई आजीकडे पाहतो, एकटक रमाकडे पाहतो आणि फ्लाइंग किस रमाच्या ऐवजी आई आजीकडे देतो आणि म्हणतो, आई आजी खरंच हे आजोबांसाठी, हे स्वप्नामध्ये आजोबांना तू पोहोचव हां, असं म्हणत चेष्टा करत असतो। इकडे रेवा सांगत असते, त्या रमाला त्रास देण्यासाठी जे काही करता येईल ते करूया, आपण जेलमध्ये पाठवूया का तिला, ज्याप्रमाणे तिने तुम्हाला जेलमध्ये पाठवलेलं। याच्यावरती शशिकांत सांगतो, हे बघ जेलमध्ये नाही, पण ती रमानं मला रडताना दिसली पाहिजे, माझ्यासमोर गिडगिडताना दिसली पाहिजे, यासाठी काहीतरी करायला पाहिजे, असं म्हणत दोघांचं कटकारस्थान चालूच असतं। आता आनंदला गाणं म्हणण्यासाठी बोलवलं जातं। आनंद आता खूप छान गाणं म्हणतो आणि तो सगळं जान्हवीला डेडिकेट करतो आणि म्हणतो, या गाण्याबद्दलची माझी आठवण सांगू का? म्हणजे मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो ना, त्यावेळेला मी पिक्चर बघायला जायचो आणि त्या पिक्चरमधली हिरोईन मला भारी आवडायची आणि त्यानंतर जेव्हा मला जानू दिसली ना, तर त्या पिक्चरमधल्या हिरोईनपेक्षा ती भारी किंवा तशीच सेम टू सेम दिसत होती, म्हणून मी त्याच वेळेला जानूच्या प्रेमात पडलो, तिला प्रपोज केलं आणि जान्हवी माझी बायको झाली। असं म्हणत आपली गाण्याबद्दलची आठवण आता आनंद सांगतो, जान्हवी गोड लाजते। शशिकांत म्हणत असतो, त्या रमाच्या चेहऱ्यावरती दुःख दिसण्यासाठी मी काही करू शकते। त्यावरती पटकन रेवा बोलते, हो तर म्हणूनच तर मी अक्षयला उडवलं। आणि आता शशिकांतला खूप मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो, अक्षयला उडवलं म्हणजे काय गं रेवा? रेवा म्हणते, नाही म्हणजे रमाच्या आयुष्यातून अक्षयला कायमचं उडवून टाकलं असं मला म्हणायचं आहे। असं म्हणत ती वेळ सावरते आणि विचार करते, जर का बाबांनी आत्ता ऐकलं असतं की मी याला उडवलंय अक्षयला, तर माझं काही खरं नव्हतं। तोपर्यंत इकडे आता रमाकांत सांगत असतो, चला पुढे गाणं कोण म्हणणार? आणि आता सीमाची वेळ येते। सीमा म्हणते, मी कुठे? पण सीमाला सगळे आग्रह करतात। मग सीमा छानपैकी गाणं गाते, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची लाज टाकली। आणि त्यावेळेला सीमा सांगते माझी या गाण्याबद्दलची आठवण आणि ती सांगते, मी आणि हे ना नुकतंच लग्न झालं तेव्हा आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो, पाऊस पडत होता, खूप पाऊस पडत होता आणि यांनी मला एका ठिकाणी उभं केलं आणि सांगत होते की 5 मिनिटात मी आलो, तास झाला, 2 तास झाला, 4 तास झाले, हे काही आलेच नाही, मी पुण्यात नवखी, मला रडकुंडे यायला लागलं। याच्यावरती आई आजी म्हणते, रमा आणि ही सीमा दरवेळेला कसल्या तरी जुन्या पुरसट आठवणी सांगतील दुःखाच्या। सीमा सांगते, माझ्याकडे जी आठवण आहे तीच मी सांगितली। आता अभिला गाण्याची वेळ येते। अभि सांगत असतो, बाबा मी, आई तू होणार ग, कोणीतरी येणार ग, असं छानपैकी गाणं गातो आणि आता तो आरतीकडे येतो। आता या गाण्यासाठी काहीही एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नसते, कारण दोघंजण आई बाबा होणार असतात आणि तेच गाणं तो गात असतो।
आता वेळ येते ती अक्षयची. अक्षयला सगळेजण सांगत असतात की तू बसून गाणं गा, बसून गाणं गा, उभं राहण्याची काही गरज नाही आहे. पण अक्षय ऐकत नाही. तो म्हणतो उभं राहिल्याशिवाय गाण्याचा फील कसा येणार बरं, त्यामुळे उभं तर राहायलाच पाहिजे. आणि तो उभं राहून गाणं गातो. किती सांगायचं आहे मला, तुला किती सांगायचं आहे, असं म्हणत अक्षय रमाकडे पाहतो आणि त्याला रमासोबतचे सगळे क्षण आणि ॲक्च्युली रमासोबत त्याला जे बोलायचं असतं, जे करायचं असतं ते सगळं सगळं डोळ्यासमोर दिसायला लागतं. तो रमाला सांगत असतो, रमा ऐक ना, माझी पण एक बाजू आहे, ती बाजू तरी ऐक. रमा फक्त एकदा ऐक, मी काय बोलतोय ते ऐकून तरी घे. पण रमा त्याचं म्हणणं काही ऐकतच नसते. अक्षय तिच्या मागे मागे करत असतो. रमा मात्र अक्षयला इग्नोर करत असते आणि अक्षय तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत असतो. तिला आपल्या जवळ घेतो आणि छानपैकी रमा ऐक, मी आज तुला सगळं सत्य सांगणार आहे, जे घडलं ते सांगणार आहे, असं म्हणत तिच्याशी खूप रोमॅन्टिक होत असतो. रमा पण अगदी मोहरून जाते. अक्षय तिला जवळ घेतो. दोघंजणं एकमेकांच्या मिठीत असतात. अक्षय अगदी किस करण्यापर्यंत, तिच्या गालापर्यंत आपले ओठ नेतो. रमा एकदम मोहरते आणि रमा बाजूला होते. अक्षय तिला म्हणतो, एक संधी दे मला, फक्त एक संधी दे, मी सगळं काही तुला क्लिअर करेन. पण रमा ऐकायला तयारच नसते. अक्षय आता रमाच्या अंगावरती छानपैकी बबल्स उडवतो. रमाला आनंद होतो, पण तेवढ्यापुरताच लटक्या रागाने रमा अक्षयला दूर ढकलते. अक्षय म्हणवत असतो, किती सांगायचंय मला या गाण्यामधून. अक्षयला रमाला हेच सगळं सांगायचं असतं, जे मी तुझ्याशी वागलो ते सगळं चुकीचं होतं, पण माझी पण एक बाजू आहे. आणि अक्षय रमाला डेटवरती घेऊन जातो आणि म्हणतो, रमा आता सगळा राग सोड आणि जे काही सांगतोय ते ऐक, एक संधी दे मला, असं म्हणत आता अक्षय गाणं संपूर्ण करतो आणि म्हणतो, या गाण्याबद्दलची माझी आठवण मी सांगणार. जेव्हा रमा तिच्या माहेरी होती ना, तेव्हा हेच गाणं रोज मी रमाच्या आठवणीमध्ये ऐकायचो, असं म्हणत अक्षयने आता खूप मोठा खुलासा केलेला असतो. आता मात्र अक्षय बसायला येतो जागेवरती, पण रमा त्याला हात देत नाही. त्यानंतर एक एक करत सगळ्यांची गाणी होतात, तर मध्येच रेवा कुठून तरी टपकते आणि आता मी गाणं गाणार, मी गाणं गाणार, असं म्हणत छबीदार छबी मी तोयात उभी असं नाटकी आवाजात गाणं गाते. रमाला हे काही सहन होत नाही. रमा आता तिथून उठून जायला लागते. अक्षय तिला थांब म्हणत असतो. अक्षय थांब, मला बोलायचं आहे, बाकी कुणासाठी नाही, माझ्यासाठी थांब, असं म्हणत तिच्याशी बोलत असतो. आणि निर्लज्ज रेवा मात्र गाणं गातच असते. छानपैकी गाणं गाते असं तिला वाटत असलं तरी सगळ्यांना ते इरिटेट होत असतं. आता मात्र रेवा गाणं गाते, मग रमा उठते आणि तिकडून निघून जाते. अक्षय तिला थांब थांब सांगत असतो, पण रमा काही थांबत नाही. ती उठून निघून जाते आणि इकडे अक्षय डोक्याला हात लावतो. मग आता पाडव्याचं पूजन असतं. पाडव्याच्या पूजनाला रमा समोर येते आणि अक्षयला ओवाळणी घालते. आता पाडव्याचा दिवस असतो. त्या दिवशी रमाने अक्षयकडे मागणं मागायचं असतं. अक्षय म्हणतो, तू सांगितलं होतंस ना की पाडव्याच्या दिवशी तू माझ्याकडे काय हवं ते मागशील. रमा म्हणते, हो, पाडव्याला मी तुमच्याकडे जे मागणार आहे ते तुम्ही द्या. या पाडव्याला मला डिवोर्स हवा आहे. आता रमाने डिवोर्स मागितल्यावरती अक्षयला 440 वोल्टचा धक्का बसतो. त्याला सगळं वाटत असतं की आपल्यात नॉर्मल चाललंय, पण अचानक रमाने ही मागणी केल्यामुळे अक्षय हादरतो आणि रमा काय झालं हे सगळं. आता रमा सांगते, नाही, आपल्यासाठी हेच ठीक आहे, हा आपला शेवटचा पाडवा असेल, यापुढचा कोणताही पाडवा आपण एकत्र साजरा करणार नाही, असं म्हणत रमा खूप मोठा बॉम्ब फोडते. आता खरंच अक्षय रमाला डिवोर्स देणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.